नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि शेळी पालक मित्रांनो, सर्वांना जय शिवराय। मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आपण बनवणार आहे तो त्याचा विषय आहे शेळी पालनातील प्रशिक्षण या विषयावर आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आणि महत्त्वाचा असणार आहे, शक्यतो त्यांच्यासाठी की जे नवीन शेळी पालक या शेळी पालन व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळी पालन व्यवसायामध्ये प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे, त्याचे आपल्याला काय फायदे आहेत यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेळी पालन प्रशिक्षण आपण कुठून घेतलं पाहिजे आणि ते प्रशिक्षण कशा पद्धतीचं असलं पाहिजे या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक लोकांचे फोन्स येतात, कॉल्स येतात आणि बऱ्याच लोकांना नवीन शेळी पालन सुरू करायची इच्छा आहे, त्यांना या व्यवसायामध्ये येण्याची उत्सुकता आहे। परंतु या व्यवसायात कशा पद्धतीने यायचे आणि सुरुवात कशी करायची या संदर्भातील जी अनेक लोकांची मानसिकता आहे ती चुकीची आहे। कारण अनेक लोकांचे फोन येतात, ते फक्त माहिती घेण्यासाठी येतात। आम्ही ब्रीड कोणतं घ्यायचं आहे किंवा आम्ही चारे कोणते कोणते पिकवायचे, किती शेळ्या घ्यायच्यात, सुरुवात कशी करायची, शेडचं नियोजन, शेड कसं बांधायचं या संदर्भात फक्त त्यांना बेसिक माहिती हवी असते। पण डीपमध्ये नॉलेज घेणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि डीपमध्ये नॉलेज न घेता आपण शेळी पालन व्यवसाय सुरू करणार असू, म्हणजे उदाहरणार्थ फोनवर लोकांकडून माहिती घेऊन किंवा वेगवेगळे यूट्यूब व्हिडिओ पाहून जर आपण शेळी पालन सुरू करणार असू तर आपलं शेळी पालन यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण आपल्याला त्यातलं प्रॅक्टिकल नॉलेज काहीही नसतं। त्यामुळे नवीन शेळी पालकांना माझं एवढंच सांगणं आहे की शेळी पालनामध्ये येताना प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते प्रशिक्षण घेऊनच तुम्ही शेळी पालन सुरू करा। मग तुम्ही 10 शेळ्यांनी सुरुवात करा किंवा 20 शेळ्यांनी करा, पण प्रशिक्षण घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही शेळी पालन व्यवसाय सुरू करा। कारण प्रशिक्षणामुळे ज्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत, जे नॉलेज तुम्हाला मिळणार आहे, जो अनुभव तुम्हाला मिळणार आहे त्याविषयीच आपण आज बोलणार आहोत। शेळी पालन व्यवसायच नाही तर आपण इतर कोणताही व्यवसाय जरी सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायाचं आपल्याला सर्व ज्ञान, किमान बेसिक ज्ञान तरी आपल्याला असणं आवश्यक आहे। त्या व्यवसायाबद्दल माहिती असणं आणि त्या व्यवसायाबद्दल ज्ञान असणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे त्यातलं ज्ञान जे बेसिक आहे ते मिळवण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे आणि ते आपल्याला मिळाल्यानंतरच आपण व्यवसाय सुरू केला पाहिजे। उदाहरणार्थ समजा जर आपल्याला एखादं मोबाईल रिपेअरिंगचं शॉप सुरू करायचं तर आपण डायरेक्टली लोकांचे मोबाईल घेऊन रिपेअरिंग करायला सुरुवात नाही करू शकत ना। आपल्याला अगोदर त्याचं स्किल असलं पाहिजे, आपल्याकडे ते स्किल असणं गरजेचं आहे। ते रिपेअरिंग करणं आपण शिकलं पाहिजे, त्याच्यात काय प्रॉब्लेम्स आहेत हे आपण शिकलं पाहिजे, तर आपण त्या गोष्टी रिपेअर करू शकतो किंवा सोल्युशन देऊ शकतो। तसंच शेळी पालन व्यवसायाचं आहे। जर तुम्ही शेळी पालन व्यवसायातलं प्रशिक्षण घेतलं तर त्यातले बारकावे तुम्हाला समजतील आणि ते बारकावे एकदा समजले तर तुमचं होणारं नुकसान तुम्हाला टाळता येईल। तुमची होणारी काही ठिकाणी जी फसवणूक होऊ शकते ती सुद्धा फसवणूक तुम्हाला टाळता येईल। शेळी पालनात आपण प्रशिक्षण जेव्हा घेतो त्यावेळेला आपल्याला प्रशिक्षणामध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात, उदाहरणार्थ शेडचं नियोजन आपलं कसं असलं पाहिजे, शेळ्यांचं डिवर्मिंगचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, डिवर्मिंग आपण कशा पद्धतीने करायचं आहे, लसीकरणाचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, लसीकरण कधी करायचं आहे, लसीकरणाच्या दरम्यान आणि लसीकरणानंतर आपण शेळ्यांची काळजी कशी घ्यायची, या सर्व गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली शिकवल्या जातात त्या प्रशिक्षणादरम्यान। त्यातून आपल्याला प्रशिक्षणही मिळतं आणि आपल्याला तो एक अनुभव आपल्याकडे जमा होतो। शेळ्यांना होणारे आजार कोणते कोणते आहेत, त्यातले जे काही आजार आहेत जे आपण प्रथमोपचार करूनही बरे करू शकतो किंवा जे घातक आजार असतात, गंभीर आजार असतात, ते कोणत्या स्वरूपाचे असतात, त्यावरील उपाययोजना काय असाव्यात, किंवा आपलं शेळ्या हीटवर येण्यासाठी आपल्याला काय करता येईल, जेव्हा शेळ्या गाभण काळामध्ये असतील त्यावेळेला त्यांची कशी काळजी घ्यायची, शेळ्यांची डिलिव्हरी कशा पद्धतीने हँडल करायची, या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला प्रशिक्षणामधूनच कळतात। ह्या गोष्टी आपण कुठलेही व्हिडिओज पाहून किंवा कोणाला फोनवर माहिती विचारून आपल्याला त्या कळत नाहीत।
आपण ज्या वेळेला प्रशिक्षण घेतो त्यावेळेला आपल्याला या सर्व गोष्टींमधले बारकावे समजतात. शेळ्यांची ज्या वेळेला आपल्या डिलिव्हरी होते त्यावेळेला डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या काही दिवसात कार्डांची काळजी कशी आपण घ्यायची, कार्डांचं संगोपन कशा पद्धतीने करायचं, कार्डांचं डिवॉर्मिंगचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, लसीकरण कसं असलं पाहिजे, कार्डांची योग्य वजनवाढ कशी होईल, या संदर्भात आपलं नियोजन कशा पद्धतीने करता येईल, या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून समजतात. आपल्या फार्मवरच्या शेळ्यांना आपल्याला नंबर्स द्यायचे असतात, त्यासाठी त्यांच्या कानांना टॅगिंग करावं लागतं. तर ते टॅगिंग कशा पद्धतीने आपण करायचं की जेणेकरून शेळ्यांना जखम होणार नाही किंवा शेळ्यांचे खूर कट करावे लागतात. कारण फार्मवर जेव्हा आपण बंदिस्त शेळी पालन करतो त्यावेळेला शेळ्या फिरतात कमी, त्या जागेवर जास्त असतात, त्यामुळे त्यांच्या नखांची वाढ जास्त होते. तर ते नख कट कशी करायची या संदर्भातलं आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज असेल किंवा जे आपल्याला कुर्बानीसाठी बोकड तयार करायचे ते त्यांचं खच्चीकरण करायचं असेल तर ते खच्ची कसे करायचे, या सर्व गोष्टी आपल्याला प्रशिक्षणामध्ये व्यवस्थित शिकवल्या जातात. जेव्हा आपल्याकडे काही कारणास्तव शेळ्यांना काही आजार येतात, छोटे मोठे आजार असतात, बरेचदा ताप आला किंवा सर्दी खोकला असेल, पोट दुखत असेल, अशा ज्या गोष्टी असतात यावर आपल्याला शेळ्यांना इंजेक्शन्स कसे द्यायचे, IV कोणते, इंट्रामस्क्युलर कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रशिक्षणातूनच कळतात आणि त्या प्रत्यक्षात आपल्याला पाहून शिकवल्या जातात. दुसरी गोष्ट जी असते की शेळ्यांना औषधं कशी पाजायची, डिवॉर्मिंगची औषधं कशी पाजायची, लिव्हर टॉनिक कशा पद्धतीने पाजायचे, या गोष्टीसुद्धा आपल्याला प्रत्यक्षात प्रशिक्षणादरम्यान आपल्याला अनुभवता येतात. मित्रांनो, चारा नियोजन हा शेळीपालनातला सर्वात महत्त्वाचा विषय आहे. तर आपल्याला खूप चारा पिकं सांगितली जातात, विविध प्रकारची चारा पिके असतात, पण आपल्याला आवश्यक असलेली जेणेकरून शेळ्यांचं आपल्या पोषण व्यवस्थित होईल आणि चाऱ्याचं उत्पादनही आपल्याला भरपूर मिळेल, असे कोणते चारे आपण सिलेक्ट करायचे आणि त्यांची लागवड कशी करायची, त्याचं उत्पादन कसं घ्यायचे, या गोष्टी असतील किंवा मुरघासाचं जे तंत्रज्ञान आहे, मुरघासाचं शेळीपालनातलं किंवा पशुपालनातलं जे महत्त्व आहे, मुरघासाचे जे फायदे आहेत, या सगळ्या गोष्टी असतील, मुरघास निर्मिती कशी करायची असेल तर त्याचं प्रात्यक्षिक देखील आपल्याला प्रत्यक्ष प्रशिक्षणादरम्यान मिळू शकतं. शक्यतो काय होतात गोष्टी की जे नवीन शेळीपालक असतात ते काही फार्मवर लोकांना फोन करून माहिती घेतात, तुम्ही काय खुराक देता, कशा पद्धतीने देता वगैरे वगैरे, त्या पद्धतीने ते त्यांचं नियोजन करतात खुराकाचं आणि खुराक द्यायला सुरू करतात. पण अशा पद्धतीने खुराक न देता ज्या वेळेला आपण खुराकाचं चाऱ्या नियोजनासोबत खुराकाचं जेव्हा प्रशिक्षण आपल्याला प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये मिळतं त्यावेळेला तिथे त्या खुराकामध्ये आपण जे घटक देतो त्या घटकांमधून शेळ्यांना जाणारे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स किती प्रमाणात जातात याची माहितीसुद्धा आपल्याला मिळते. त्यामुळे आपल्याला आपलं स्वतःचं चारा नियोजनासोबतच खुराकाचं प्लॅनिंग करता येतं, खुराकाचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला तयार करता येतो. हे सर्व विषय तर आपल्याला शेळीपालन प्रशिक्षणामध्ये शिकवले जातातच, पण त्यासोबतच आपले जे बाय प्रोडक्ट आहेत, शेळीपालन व्यवसायात तयार होणारे जे बाय प्रोडक्ट आहेत, उदाहरणार्थ शेळ्यांपासून निघणारं लेंडीखत. लेंडी खताचं व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला कसं करता येईल, त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्याला त्याच खताचे दुप्पट किंवा तिप्पट पैसे कशा पद्धतीने मिळतील, ह्या गोष्टी आपल्याला प्रशिक्षणादरम्यान शिकायला मिळतात. लेंडी खतापासून आपण लेंडी खत पावडर बनवू शकतो किंवा गांडूळ खत निर्मिती करू शकतो, त्याचंही प्रशिक्षण आपल्याला मिळू शकतं. आणि ह्या गोष्टींचं मार्केटिंग करण्यासाठी त्या बाबतीतही मार्गदर्शन आपल्याला प्रशिक्षणादरम्यान मिळतं. प्रशिक्षणादरम्यान आपल्याला या सर्व गोष्टी तर मिळतातच, हे एक अनुभव आपल्यासाठी नवीन शेळीपालन सुरू करताना खूप महत्त्वाचे असतात. पण त्यासोबतच आपल्याला जर सर्वात महत्त्वाचं काय त्यातून मिळणार असेल तर ते मिळतं आपल्याला प्रशिक्षण प्रमाणपत्र, जे महत्त्वाचं यासाठी आहे की आपण ज्या वेळेला काही शेळीपालक सरकारी योजनांसाठी जेव्हा प्रयत्न करतात, त्या मिळवण्यासाठी जेव्हा अप्लाय करतात त्यावेळेला तुम्हाला प्रशिक्षण प्रमाणपत्र हे अत्यंत गरजेचं असतं आणि ते तुम्हाला प्रशिक्षणाशिवाय कुठेही मिळणार नाही.